कैरीचं पन्ह करण्यासाठी मी या इथे तोतापुरी अशा कैऱ्या घेतल्या आहेत. ह्याचं मी साल काढून घेत आहे. ही साधी कैरी आहे, माझ्याकडे एक्स्ट्रा होती ती पण मी घेतली आहे. तर याचं साल काढून आता आपण हे कुकरमध्ये उकडून घेऊया. अगदी पातळ साल काढायचं आपल्याला, कारण की सालामध्येही जास्ती सत्व असतं, पेक्टिन म्हणतो आपण तसं ते, त्याच्यामुळे पन्हाला खूप छान चमकतं. पण उकडून घेतलं तर ही साल आणि त्याच्या जवळचाही पदार्थ बरंचसं वाया जातं. त्याच्यासाठी मी शक्यतो असं खूप पातळ इथे साल निघते आहे आणि याच्यामुळे मी साल काढून या उकडून घेते आहे. तसंच उकडताना अगदी थोडंसं पाणी मी इथे घालणार आहे. अशा प्रकारे व्यवस्थित साल काढून झालेला आहे. परत आहे मी हे उकडायला ठेवते. अगदी अर्धा ग्लास एवढंच पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे. एवढं पाणी पुरेसं आहे. या भांड्याने छोट्या अर्ध फुलपात्र एवढं मी पाणी इथे घातलेलं आहे. आणि गॅस चालू करते आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घेते. तिसरी पण शिट्टी झाली आहे आणि आता मी गॅस बंद करते. नॉर्मल गार झाल्यानंतरच आपण झाकण उघडायचं आहे. माझ्याकडची वेलची पावडर संपलेली आहे, म्हणून मी आता सध्या हे वेलची, थोडीशी 2 चमचे साखर आणि केशर आणि अगदी थोडंसं जायफळ अशी याची पावडर करून घेते, सो दॅट ती आता बऱ्याच पक्वान्नांमध्ये आपल्याला वापरता येईल. आणि इथे मी थोडंसं केशर घेतलं आहे, ज्याच्यात आपण अगदी चमचाभर पाणी घालून ते त्याचा छान रंग येण्यासाठी ठेवून देऊ. आता मी ह्याची पावडर करून घेते. अशी छान पावडर झाली आहे ही. तर ह्याच्यात थोडी साखर आहे जास्ती, हे लक्षात ठेवून तशी पावडर आपल्याला थोडा जास्ती प्रमाणात घालावी लागेल. अदरवाईज जास्ती वेलच्या घेऊन तुम्ही 3-4 चमचे साखर घालून वाटू शकता. इथे पण मी तेवढ्या वेलच्यांसाठी 15 ते 20 वेलच्यांसाठी मी इथे 3 चमचे साखर घालून वाटलेले आहे. आणि केशर पण घातले, त्यामुळे श्रीखंड, बासुंदी या सगळ्यामध्ये आपल्याला ही वेलची पावडर वापरता येते. तर मी ही पावडर याच्यात काढून ठेवते. करून ही आपण बाहेर किंवा फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो. सगळी पावडर मी आता काढून घेते. एवढी पावडर तयार झाली आहे इथे. ही आता मी वापरू शकते कधीही. छान उकडल्या गेल्या आहेत थंड. हे थंड व्हायला हवंय आणि पाणी पण थोडंसंच आहे, अगदी पाव पात्रापेक्षाही कमी असं पाणी असेल. अशी मी ही कैरी आता इथे काढून घेते आहे. बघू शकता खूप छान मस्त अशी शिजली आहे कैरी आपली. असंही आपण शिजवू शकतो, पण गर आपल्याला मोजून त्यानुसार आपल्याला गूळ पण घालता येईल. तर मी हे असं काढून घेते. थंड व्हायला ठेवूया आपण. अर्धा 1 तासात ह्या व्यवस्थित थंड होतील छान. आणि नंतर मग आपण वाटून मोजून आपल्याला याच्यामध्ये गूळ आणि साखर मिक्स करायची आहे. हे थंड झालंय, छान मी असं हे काढून देते. हे फक्त काढून घेते, कोळीच्या वरचं जे आवरण होतं ते. बाकी सगळा गर आपल्याला घ्यायचा आहे. हे मिक्सर मधून काढून गर आपण मोजून घेऊन त्यानुसार गूळ आणि साखर आपल्याला घालता येईल. मिक्सर मध्ये घालून फिरवून घेणार आहे. कोळी आणि थोडीशी साल एका आंब्याची होती छोट्या, ती मी बाजूला काढून घेतली आहे. आणि इथे आता आपण हा गर मोजून घेऊ आणि याच्यात घालू.
1 वाटी गर आहे आणि ही दुसरी वाटी. अशा प्रकारे हा 2 वाट्या गर हे आपल्याला मिळाला आहे. अशा प्रकारे छान निघाला आहे गर. आता हा सगळं आपण परत त्याच कुकरमध्ये, याच्यात अगदी एवढंसं पाणी आहे, थोडंसं याच्यातच मी हा थोडाच गूळ घालूया किंवा साखरही घालू शकता. मी आज गूळ घालून करते. 2 वाट्या गरासाठी 2 वाट्या जरा कमी असा गूळ मी ते घालणार आहे. दुसरी वाटी व असल्यास निम्मा गूळ व निम्मी साखर असंही आपण घालू शकतो. आणि याला जरा उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं. वाटतानाही तुम्ही गूळ घालू शकता, पण इथे हा बारीक चिरलेला असल्यामुळे हा गूळ पटकन 5 मिनिटातच विरघळेल. ही उकळी येऊन गेली आहे आता, आणि आता गॅस बंद करते. सगळा विरघळला म्हणजे 2 मिनिटातच आपण गॅस बंद करतो आहोत. आता हे गार झाल्यावरती आपल्याला भरून ठेवता येईल. बघू शकता सगळा गूळ विरघळला आहे छानपैकी बारीक चिरल्यामुळे. आता पन्ह्यासाठी आपलं रेडी पल्प तयार झालेला आहे. आता याच्यातच मी हे केशर वालं पाणी घालते. कलर खूप छान येईल. आणि आता केलेली जी पावडर होती वेलचीची, ती केशर वेलची पावडर मी याच्यात घालून ठेवते. अर्धा चमचा पावडर मी इथे घातली आहे. सुंदर रंग पण येईल आणि त्याचा सुगंधही सुवास येईल. तर आता मी हे गार करायला असंच ठेवते. थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये, एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं कोमट असताना. हे आता पन्ह्यासाठीचं रेडी मिक्स तयार झालेलं आहे, जे मी आता बाउलमध्ये काढून घेते काचेच्या. आता आपण हवं तेव्हा याच्यापासून 2 स्कूप घेऊन त्यात हवं तेवढं थंडगार पाणी घालून मस्त आंबट गोड चवीचं हे पन्ह पटकन रेडी करू शकतो. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आता हे रेडी आहे. आपल्याला जेव्हा पन्ह करायचं असेल त्यावेळेस आपण हे असं पल्प ह्याचं काढून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अजून 1 चमचा घेते मी. 2 चमचे मी असा इथे हा पल्प घेतलेला आहे. याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे. आणि असं ढवळल्यावर आपलं हे छान कैरीचं पन्ह रेडी टू सर्व. पहा मस्त पन्ह तयार झालं आहे. खूप छान चव लागते याची.
काळजी एकच घ्यायची की 2 मिनिटापेक्षा जास्ती गरम नाही करायचे ते, नाहीतर मग त्याचा पाक होऊ शकतो. आता सध्या हा पल्प आपल्याला अशा प्रकारे पल्पी मोडमध्येच आहे. जास्ती दिवस टिकवायचा म्हणून मी जरा जास्ती गरम केला होता. आणि साल काढून आपण उकडायला ठेवल्यामुळे आपल्याला त्याच्यातलं जे पेक्टिन पण मिळालं आहे, त्यामुळे जेली फॉर्ममध्येच हे थोडंसं आलं आहे, जेणेकरून आपण याचा उपयोग ब्रेडला लावण्यासाठी देखील करू शकतो. तर नक्की ट्राय करून बघा या प्रकाराने कैरीचं पन्ह. धन्यवाद.